कर्जत तालुक्यातील नेरळ, ममदापूर, शेलू आणि दामद परिसरातील महिला बचत गटांनी लघु उद्योग उभारत रोजगार निर्मितीत मोठी भरारी घेतली आहे। सुमारे 30 महिला ग्राम संघाच्या माध्यमातून तब्बल 3000 महिलांना एकत्र आणणाऱ्या भरारी महिला प्रभाग संघ नेरळची वार्षिक सर्वसाधारण सभा बापूराव धारप सभागृहात उत्साहात पार पडली। सभेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या हस्ते झाले। यावेळी उमेद अभियानाच्या अधिकारी, प्रभाग संघाच्या अध्यक्षा वर्षा बोराडे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। सभेत वर्षभरातील कामांचा आढावा, आर्थिक ताळेबंद आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांवर चर्चा करण्यात आली। बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी कर्ज घेऊन विविध लघु उद्योग उभे केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी सुनीता मोरे यांनी महिला साधन व्यक्तींचे प्रश्न जिल्हा परिषदेत मांडण्याचे तसेच बचत गटांसाठी 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन दिले। मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याने सभागृह अक्षरशः महिलांच्या उत्साहाने भरून गेले। नमस्कार। आता मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे। मला जास्त काय बोलता येत नाही पहिल्यांदा, आणि मला मान्यवर बसण्यासाठी संधी ही सर्व महिलांनी मला दिलेली आहे। माझ्या माध्यमातून तसेच माझे सहकारी भगवान चंचे एक पंचायत समिती तसेच मी जिल्हा परिषद जी काही कामे, जे काही व्यवसाय असतील ती जातीने लक्ष आम्ही ठेवलेलं नाही, आणि जे काही तुमच्या उद्योग असतील, व्यवसाय असतील, ते आम्ही पूर्ण 1 दिवस मी जिल्हा परिषदमध्ये तुमच्यासाठी पूर्ण वेळ काढून जे काय व्यवसाय आहे, काय तुम्हाला बचत गटांसाठी आहे ते बघण्याचा प्रयत्न करेल। तसेच मी आता वर्षाताई आपल्या त्यांच्या व्हॉट्सअपवर नेहमी त्यांचा कार्यक्रम बघत असेल, ते कार्यक्रम खूप राबवत असतात महिलांचे। तसेच मी त्यांना घेऊन माझ्या एका कंपनीबरोबर बोलणे चालले, मी खास तुमच्यासाठी त्या कंपनीकडनं तुम्हाला माल आणून देणार आहे आणि पूर्ण सगळ्या बचत गटांना, सर्व महिलांना घरी बसून जो व्यवसाय करता येईल त्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन। माझं बोलणं चालू आहे, मी आता तुम्हाला सांगत नाही एक काम करून मिळते, पण मी तुमच्यासाठी खास रसायनला गेलेली होते आणि तिथे कंपनीमार्फत माझं एक बोलणं चालू आहे। मी त्यावेळेला जर तुम्ही अध्यक्ष असाल, आता कोण आहे तर मला माहीत नाही, जर असाल त्यांना मी स्वतः त्या कंपनीत घेऊन जाईल आणि तुमच्यासाठी जे काही व्यवसाय घरी बसल्या मला करता येईल त्याचा मी प्रयत्न करेन। मला काम काय करायचं सांगा, आम्ही बोलून काही करत नाही, आम्ही करून दाखवतो आणि निवडून आल्यापासून त्यांनी करूनच दाखवलेलं आहे, सोडले नाही कोणाला कोण। आणि असंच काम लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या हातून व्हावं अशी इच्छा त्यानिमित्ताने प्रकट करूया। संतोषजी पेरणे यांनी आपल्याला आव्हान केले, विनंती केलेली आहे की आपण पोचत नाही, देणाराचे हात हजारो